नमस्कार मंडळी आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये जर का तुम्ही वर्क फ्रॉम होम करत असाल आणि त्यातला थोडासा वेळ तुम्ही कधी कधी तुमच्या पर्सनल कामासाठी वापरत असाल तर त्यावेळी काय काळजी घेतली पाहिजे हे सांगणार आहे. तर म्हणजे हे असं झालेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. तर पहिला किस्सा असा आहे की जर का तुम्ही वर्क फ्रॉम होम करत असाल आणि तुमचा मॅनेजर तुमच्या एरियामध्येच राहणारा असेल तर तुम्ही ही गोष्ट व्यवस्थित ऐका. असं कधी कधी होतं की आपण आपल्या घरी अचानक आपल्याला कळतं की कोणी पाहुणे येणार आहेत, म्हणजे आपले रिलेटिव्ह म्हणा किंवा फ्रेंड्स म्हणा असं कोणी, आणि आपल्याला त्यांच्या येण्याची काही तयारी करायला जायचं असतं खाली. तर मग आपण आपल्या मॅनेजरला हे तर नाही सांगू शकत की असं असं काही होणार. तर आपण असं कारण देतो की फॅमिली इमर्जन्सी आहे किंवा मला अचानक डॉक्टरकडे जायचं आहे त्याच्यामुळे 2-3 तास नसेल असं सांगून तुम्ही गेलात तुमच्या जवळच्या डीमार्टमध्ये, हायपर सिटीमध्ये कुठेही सामान घ्यायला. तुम्ही मस्तपैकी शॉपिंग वगैरे केली आणि आता तुम्ही बिलिंगच्या लाईनमध्ये उभे आहात. कट टू तुमच्या मागे तुमचा मॅनेजर उभा आहे आणि तुम्हाला एकदम छान स्माईल देतो आहे. असं झालेलं आहे. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही वर्क फ्रॉम होम करत असाल तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवा. तर दुसरा किस्सा असा आहे, स्पेशली गर्ल्स, ओके, त्यांना असं मध्येच स्किन केअर करण्याचं फार असं इच्छा होते. तर मग तुम्ही वर्क फ्रॉम होम करत असाल आणि तुम्ही असं छान फेस पॅक वगैरे तयार केला, तेवढ्यात तुमच्या मॅनेजरचा टीम्सवरती कॉल आला. तर तुम्ही तो कट करता आणि मग तुम्ही सांगता, टीम्सवरती मेसेज पाठवता की आय एम इन बिटवीन समथिंग, सम अर्जंट वर्क गोईंग ऑन, आय विल कॉल यू लेटर. असं सांगून तुम्ही रिलॅक्समध्ये छान तो फेस पॅक लावून मस्त रिलॅक्स बसता. 15 मिनिटानंतर तुमच्या मॅनेजरचा टीम्सवरती व्हिडिओ कॉल येतो. तुम्ही छान असा रिलॅक्स मोडमध्ये असता, तुम्ही लगेच तो व्हिडिओ कॉल उचलता आणि नंतर ठळा. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही वर्क फ्रॉम होम करत असाल तेव्हा अशा छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवा आणि मला ह्या टिप्ससाठी थँक्स पण नंतर म्हणा. धन्यवाद.